पुणे पुस्तक महोत्सवात लाखो पुस्तक प्रेमींनी सहभाग घेतला. पुस्तकांची खरेदी झाली. कोट्यवधींची उलाढाल करणारा हा महोत्सव एक उच्चांक गाठतो आहे. आपण जाणून घेऊयात प्रकाशकांना याबद्दल काय वाटतंय. काय सांगाल सर? या वर्षी मागील वर्षीपेक्षा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपले NBTने जे ॲड केलेली आहे, आता आपले न्यूजमध्ये झालं, न्यूजपेपर झालं, रेडिओ मिरची झाली, या ॲड बघून लोकांनी चांगला प्रतिसाद इथं दाखवला. आणि या वर्षीपासून जे कुपन वाटप चालू केलं, त्यामुळे इथे येणारा जो स्कूलचे वर्ग होता, येणारा प्रत्येक विद्यार्थी होता, महानगरपालिकेतले शाळेतले विद्यार्थी पण होते बरेचसे, तर पण ते येणारा प्रत्येक विद्यार्थी एक बुक घेऊन गेला. 100 रुपये कुपन मिळाल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी काहीतरी इथून घेऊनच गेला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघण्यासारखा. आता तुम्ही सांगितलं की मुलांनी पुस्तकं खरेदी केली. तुम्ही गेल्या 2-3 वर्षांपासून इथे असाल, तर गेल्या 2 वर्षात या वर्षाचा प्रतिसाद कसा होता, काय सांगाल? तर या वर्षाचा प्रतिसाद मागच्या वर्षीपेक्षा अजून चांगला होता, कारण की वर्षोनुवर्ष हा प्रतिसाद इथं वाढतच चाललाय. नमस्कार, मी गायत्री पाटसकर. महती इंटरॅक्टिव्ह नावाचं माझं प्रकाशन आहे आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे पुणे बुक फेस्टिवलमध्ये. यंदाही तुडुंब गर्दी होती आणि लोकांचा प्रतिसाद चांगला होता. यावेळेसचा वाचक वर्ग जास्ती जागृत वाटला, विचारत होते लोक प्रश्न आणि ऐकून घ्यायची तयारी होती. आमचा थोडा वेगळा प्रयोग होता, ते समजून घ्यायची सगळ्यांची तयारी होती. आणि एकूणच नेहमीच आम्हाला इकडे प्रत्यक्ष बोलता येतं आमच्या ग्राहकांची, कारण एरवी आम्ही ऑनलाईन विकतो. छोट्या प्रकाशकांना ही चांगली संधी असते. अजून थोडे सोयीसुविधा चांगल्या होऊ शकतील असं आम्हाला वाटतं, पण तरीही हा एक उत्तम उपक्रम आहे. नमस्कार, मी विशाल सोनी, विश्वकर्मा पब्लिकेशन. या बुक फेस्टिवलमध्ये आम्ही मागच्या 3 वर्षीपासून आम्ही पार्टिसिपेट करतोय. दरवर्षी आम्ही आमचे जे स्टॉलची संख्या आहे ते वाढवत चाललोय. पहिल्या वर्षी 1 होता, दुसऱ्या वर्षी 3 होते, यावर्षी आम्ही 4 आणि असे दुसरा अजून 1 स्टॉल, असे टोटल 8 स्टॉल घेतले होते यावर्षी. आणि त्या निमित्ताने जर आपण कम्पेअर केला मागच्या वर्षीपासून, या वर्षीचा प्रतिसाद मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं जास्त होतं, पण नक्कीच जास्त होतं. आणि पुढच्या वर्षीची आम्ही वाढ बघतोय. आजच आम्ही NBTला सांगतोय की पुढच्या वर्षी पण आम्ही नक्कीच पार्टिसिपेट करणार आणि याच्यापेक्षा चांगला आणि मोठा कार्यक्रम व्हावा हीच अपेक्षा आहे. आणि असंच पब्लिशरसाठी असे कार्यक्रम होत राहावे, असे एक्झिबिशन होत राहावे आणि आम्ही पार्टिसिपेट करू. आता गोवाला पण आम्ही नाव दिलेलं आहे, झालं तर आम्ही नक्कीच गोवाला पण पार्टिसिपेट करणार, जे फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. थँक्यू व्हेरी मच.